चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजित दिपके संतापले. शिक्षकांना सुनावलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंगळवारी स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत हिंगोलीच्या ढेकस गावात सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अभिजित दिपके चांगलेच संतापले. अभिजित दिपके शाळेची पाहणी करत असताना एका वर्गात लहान विद्यार्थी झाडू मारत असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे अभिजित दिपके यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी लहान मुलांना विचारलं की तुम्हाला वर्गात झाडू मारायला कोण सांगतं. त्यावर शिक्षकांनी विद्यार्थी स्वतःच्या मनाने करतात असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिजित दिपके आणखीन संतापले. विद्यार्थी त्यांच्या मनाने झाडू मारत नाहीत, हे चुकीचं आहे. ती लहान मुलं आहेत, ती शाळेत शिकण्यासाठी येतात. तुम्ही त्यांच्याकडून झाडू मारून घेणार का, असा सवाल अभिजित दिपके यांनी शिक्षकांना विचारला. त्यानंतर अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना झाडू न मारण्याविषयी बजावलं. त्याच्यानंतर कोणी झाडू मारायचं नाही शाळेत, तुम्ही फक्त शिकायला यायचं, साफसफाई करायची नाही. पुन्हा असं घडलं तर मला फोन करा, असं अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. त्यानंतर दिपके यांनी मुलांना शाळेत काय हवं काय आहे ते विचारलं. त्यावर मुलांनी बाथरूम, वह्या, पुस्तकं, पेन, कपडे, फळाबूटदारं अशा मागण्यांचा पाढा वाचला. हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिली होती. या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेमध्ये दारू पिऊन राहतो असं निदर्शनास आलं. संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके हा शाळेतच दारू पित असल्याचं व्हिडिओमध्ये अभिजित दिपके यांनी समोर आणले आणि या शिक्षकावर कारवाई करा, अन्यथा मंगळवारी आंदोलन केलं जाईल, असा इशारा दिपके यांनी दिला. अखेर अभिजित दिपके हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होण्यापूर्वीच काल संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याला निलंबित करण्याचे आदेश या हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले. तसेच या शाळेला नवे 4 शिक्षक द्या, ही मागणी अभिजित दिपके यांनी केली होती. याबाबत दिपके यांचे फोनवर शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी लेटर हेडवर लिहून देतो असं आश्वासन दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, हिंगोली.